नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये सुरुवातीला बातमी आहे मुंबईतल्या साके नाक्यातील परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची ही बातमी आहे. साके नाका परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजलेली होती आणि जखमी अवस्थेत या महिलेला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली आहे. या घटनेवरून संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहन चौहानला अटक केलेली आहे. हाच तो आरोपी आहे जो सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय आणि ज्यानं या महिलेची ही अवस्था केली होती. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे राजवाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना या महिलेचा मृत्यू झालाय. बेशुद्ध अवस्थेमध्ये ही महिला होती. या अत्याचारानंतर संपूर्ण देशच या घटनेनं हादरून गेलेला आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीच ही घटना मुंबईतल्या अंधेरीच्या साके नाका इथे घडली आणि पोलिसांचा किंवा काही कायद्याचा धाक आहे की नाही या नराधमाला हा प्रश्न पडतो. कारण एका टेम्पोमध्ये ही महिला अतिशय विचित्र अवस्थेमध्ये सापडलेली होती आणि याच टेम्पोच्या आसपास हा नराधम होता. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राजावाडी रुग्णालयाला भेट दिली आणि यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी आता तरी जागं व्हावं, दिशा कायदा शक्ती कायदा कुठे गेला असा सवाल केला. या ठिकाणी उद्रेक झाला तर त्याला सरकार जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी दिला. मुंबई शहर असुरक्षित बनलं असून ही शरम आणि संताप आणणारी घटना आहे असं दरेकर म्हणाले. गेल्या काही महिन्यात आपण बघाल की शेकडोच्या संख्येनं अशा प्रकारच्या घटना घडल्या. पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडला घटना घडली, बलात्कार करून तिला कडे कपारीत टाकून दिलं, महिलेचे डोळे काढले. काल परवा त्या ठिकाणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी बलात्कार केला, एका मुलीवर अतिप्रसंग त्या ठिकाणी झाला. आणि आता साकी नाक्याची घटना तर क्रौर्याची परिसीमा करणारी आहे. म्हणजे मुंबई सारखं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं शहर, इथे महिला रात्रंदिवस अत्यंत विश्वासानं फिरायच्या. एक सुरक्षित शहर म्हणून आपल्या मुंबईकडे पाहिलं जायचं. परंतु आज या घटनेनं पूर्णपणे या शहराच्या वैभवाला काळीमा फासण्याचं काम या सरकारच्या नाकर्तेपणामुळे झालेलं आहे. अशा घटनेच्या विषयी कुणीच त्या ठिकाणी राजकारण करू नये, काही कारण पण नाहीये. परंतु घटना परत परत त्या ठिकाणी घडतायत आणि मग विरोधी पक्षनेते म्हणून आम्ही काय तोंडाला पट्टी लावून बसायचं का? सरकारचा त्या ठिकाणचा कुठल्याही प्रकारचा धाक या ठिकाणी राहिलेला नाही, पोलिसांचा धाक धरायला राहिलेला नाही. माझी उद्धवजी ठाकरे साहेब, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, आता तरी सरकार म्हणून जागं व्हा. आपला दिशा कायदा कुठे गेला, शक्ती कायदा कुठे गेला, तुमचं फास्ट ट्रॅक कुठे गेलं? लोकांना या शब्दांचं काही देणं घेणं नाहीये. असणारे कायदे जरी कडकपणे अंमलबजावणी केली ना तरी अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत. नाहीतर जो उद्रेक या ठिकाणी होईल तो सरकारला त्या ठिकाणी परवडणारा नसेल. आणखी माहिती घेण्यासाठी थेट जाऊयात. मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. मनोज, राजावाडी रुग्णालयात या महिलेचा मृत्यू झाला, ही बातमी समोर आली. अतिशय दुर्दैवी ही बातमी, कारण मृत्यूशी झुंज ही खरं तर महिला देत होती आणि अखेर ही झुंज अपयशी ठरली आहे. काय आणखी माहिती मिळतेय? अगदी बरोबर आहे. काल परवा सकाळनंतर तिला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं. तिच्यावर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली होती, परंतु ब्लिडिंग जास्त होत होतं. त्याचबरोबर आतले जे आतडे आहेत ते आतडे सुद्धा या ठिकाणी जे आहे ते बाहेर आले होते. पोलिसांनी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया सुद्धा केली होती, परंतु शेवटी आज असं त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे. आणि या मृत्यूनंतर या ठिकाणी महापौर असतील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर असतील, आशिष शेलार असतील, या सगळ्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी इतर पक्षाचे सुद्धा काही कार्यकर्ते येत आहेत. मनोज, तुम्हाला विनंती की समोर तिथे काय चाललंय, गोंधळ हा कृपया दाखवावा. खूप मोठा आवाज येतोय, तिथे गोंधळ सुरू आहे.
अगदी अगदी बरोबर आहे. या ठिकाणी काही जे भीम आर्मीचे काही कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची टीका त्यांच्या मनोज यांचा आवाजच नीट येत नाहीये. मात्र राजावाडी रुग्णालयामध्ये या महिलेचा करुण अंत झाल्यानंतर आता काही संघटना किंवा या महिलेचे नातेवाईक कदाचित असावेत किंवा आणखी तिच्या परिचित किंवा तिचे हितचिंतक हे सगळे जमलेले आहेत राजावाडी रुग्णालयामध्ये आणि तिथे एक प्रकारचा गोंधळ दिसतोय. कारण या महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी जेव्हा आली त्यानंतर आता या संतापाचा उद्रेक होऊ लागलेला आहे. कारण अशा प्रकारे अतिशय अमानवीय आणि अमानुष लैंगिक अत्याचार या महिलेवरती केल्यानंतर ही महिला राजावाडी रुग्णालयातच उपचार घेत होती. मात्र अखेर तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपलेली आहे. या संदर्भात आपण आणखी बोलूयात. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडल्या गेल्यात. यशोमतीजी, अक्षरशः अंगावर काटा आणणारी ही घटना आहे आणि यानंतर आता सरकारलाच दोषी धरलं जात आहे की अशा प्रकारच्या घटना या मुंबईसारख्या शहरामध्ये घडतातच कशा? बघा या हॅलो, जी बोला. माझं ऐकू येत आहे हो, आपल्याला? येतोय आवाज. हा, माझं एवढंच म्हणायचं आहे की हे जे काही घटना घडती, या ज्या घटना येत आहेत समोर, या अतिशय धक्कादायक आहे आणि मी एक आई म्हणून या सगळ्या घटनांकडे बघते. या चटका देतात आणि आपल्याला हादरा पोहोचवतात. विषय असा आहे की ह्या फक्त मुंबईत किंवा पुण्यात किंवा अमरावतीत नाही घटत, या अख्ख्या देशभरामध्ये कोणत्याही राज्यामध्ये आणि कोणत्याही ठिकाणी घडतात. पोलिसांचा जो सर्वे आहे त्या सर्वेच्या अनुषंगानं 90% वेळेला हे जे लोक असे कामं करतात किंवा अट्रॉसिटीज घडवतात ते मंडळी त्या महिलांच्या जवळची असतात. माझं असं ठाम मत आहे की महिलांनी ज्या वेळेला पहिल्यांदा असं काही घडलं त्यावेळेलाच बोलणं अतिशय गरजेचं आहे. जर ते लपवून ठेवणं, आता अमरावतीची जी घटना आपण बघतो आहे त्याच्यामध्ये ती मुलगी 7 महिने प्रेग्नंट होती. तिने झाल्या जर सांगितलं असतं तर झाल्या त्या नरधमाला आपण पकडू शकलो असतो, त्या माणसाला पकडू शकलो असतो. तर महिलांनी, मुलींनी धीड धाकट ठेवून पहिल्या वेळात जर असं काही झालं तर त्याच वेळेला न लपवता सामोरे येणं गरजेचं आहे. त्या जर समोर आल्या तर खूप साऱ्या गोष्टी आपण याच्यामध्ये प्रतिबंध लावू शकतो. मुंबईला जी घटना घडली ती अतिशय वेदनादायक आहे. माझं महिला आयोगाच्या आमच्या जे MD आहे अनिता पाटील त्यांच्यासोबत आमचं बोलणं झालेलं आहे आणि त्या ठिकाणी त्या तिथे पोचतात पण आहे. माझं पोलिसांशी देखील बोलणं झालेलं आहे. बरं. सरकार म्हणून आम्ही अतिशय गांभीर्याने हे सगळं घेतो आहे. पण माझं एक म्हणणं जरूर आपण याची नोंद घ्यावी की या गोष्टींचं राजकारण न होता खऱ्या अर्थानं राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण हातात हात घालून या सगळ्या गोष्टींवर कसा प्रतिबंधक लावता येईल त्याच्याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बरं. मात्र यशोमतीजी, चित्रा वाघ यांनी थेट म्हटलंय की महिला आयोगाला अध्यक्ष देऊ न शकणाऱ्या यशोमती ठाकूर यांनी खुर्चीवरून पाय उतार व्हावं असं थेट आव्हानच तुम्हाला दिलंय. नाही, आता काय एक मिनिट खरं चित्रा वाघांवर कमेंट करणं हे तर मी काही बोललंच नाही पाहिजे. चित्रा वाघ स्वतःच कोणत्या आरोपांमुळे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेल्या त्या सगळ्या गोष्टींकडे न बोलता आपण एक करूया, आपण हातात हात मिळवूया त्यांना म्हणावं आणि ह्या सगळ्या गोष्टींवर कसं आपण याच्यावर आळा घालू शकतो त्याच्याकडे काम करू. बरं यशोमतीजी, मात्र या मुंबईतल्या घटनेनंतर एक उगाच राजकारण करण्यामध्ये गरज नाही आणि क्रोकोडाईल टीअर्स समोर आणायची गरज नाही. इथं प्रॅक्टिकली आपण राहिलं पाहिजे. आपल्याला हे समाजामधनं ही प्रवृत्ती घालवायची आहे आणि समाजामध्ये ती प्रवृत्ती कशी घालवण्यासाठी चित्रा वाघ जर आमच्यासोबत येत असतील तर आम्हाला ते कबूलच आहे. जी यशोमती ठाकूरजी, आणि या घटनेनंतर आता पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आणि मग पुन्हा इनडायरेक्टली राज्याचं महिला बालविकास खातं असेल किंवा गृह विभाग या सगळ्यांना दोषी ठरवलं जातंय. दोषी आणि आरोप आणि प्रत्यारोप याला काय अर्थ नसतो.
ठीक आहे, सगळेजण आपलं आपलं काम करतातच आहे, ठामपणे करतायत. मागच्या वेळेला सन्मान्य देवेंद्रजींकडे होम मिनिस्ट्री होती, तर तुम्ही असं म्हणाल का की मागच्या वेळेस ज्या काही अॅट्रॉसिटीज झाल्या ह्या तत्कालीन मुख्यमंत्री किंवा होम मिनिस्टर कमकुवत होते म्हणून झाल्या? नाही असं म्हणू शकत. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी आरोप प्रत्यारोपाची अजिबात गरज नाहीये. या ठिकाणी आपल्याला खूप सारं काउन्सिलिंग, खूप सारे बिहेवियर चेंजेस, खूप साऱ्या गोष्टी, खूप सारं सेल्फ डिफेन्स, खूप सारं सगळं काही करण्याची गरज आहे. तर मग उत्तर प्रदेशमध्ये जे होतं, जे दिल्लीमध्ये होतं, जे ओरिसामध्ये होतं, जे कर्नाटकामध्ये होतं, ते का होतं? ते काही तिथले लोक काही काम करत नाही किंवा ह्याच्यावर ते सिरियस नसतात म्हणून होतं का? तर मला असं वाटतं हे राजकारणाच्या पलीकडचे विषय आहेत. याच्यामध्ये राजकारण न आणता त्या ठिकाणी सातत्य ठेवून आपल्याला कसा याच्यावर निर्बंध लावता येईल ते करावं लागेल. बरं, विरोधकांच्या टीका आपण थोड्या बाजूला ठेवू. मात्र या घटनेनंतर मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला यशोमतीजी. त्यामुळे आता खरंच काय केलं जाईल का? करावं तर लागेलच ना. केलं जाईल का म्हणजे काय? करावंच लागेल. करायलाच लागणार आहे. जी, मग काय हाच प्रश्न आहे. तर दिशा कायदा आपण बघितलं असेल की मागच्या काळामध्ये काही अमेंडमेंट्स त्याच्यामध्ये सजेस्ट केल्या गेली होती आणि मग त्याच्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये फेरबदल झाला. आता ह्याच्या पुढे तो दिशा कायदा नक्कीच परत त्या ठिकाणी त्याच्याकडे बघितल्या जाईल आणि लवकरात लवकर ते आणतील अशी अपेक्षा आम्हीही करतोय. यशोमती ठाकूरजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. दिशा कायदा लवकरात लवकर आणून त्याची अंमलबजावणी व्हायला हवी याची प्रतीक्षा आम्ही देखील करतोय असं यशोमती ठाकूर यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सरकारमधले मंत्रीच अजून कायद्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि घडलेली ही घटना दुर्दैवी आहेच, त्याच्याबद्दल दुमत नाहीच. मात्र या पुढे घडू नयेत म्हणून काय करावं यासाठीच्या उपाययोजना सुद्धा महत्त्वाच्या आहेत. जर महाराष्ट्रामध्ये कायद्याची भीती जर असल्या नराधमांना नसेल तर मग आणखी कडक कायदे आणणं हे गरजेचंच आहे. तर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या संपूर्ण घटनेवरती संताप व्यक्त केला आणि घटना खूपच संतापजनक आहे. त्यांनी सरकारवरती टीकेची झोड उठवली. विकृतांचं मनोबल वाढवण्याचं काम सरकार करत असून शक्ती कायद्याचं काय झालं असा सवाल त्यांनी विचारला. आम्ही अभिमानाने म्हणून घेतो आम्ही सावित्रीच्या लेकी. आम्ही काय म्हणू सावित्रीच्या लेकी? आम्ही नाही वाचवू शकलो कोणाला. आम्ही कोणाला वाचवू शकत नाही आहोत. आम्ही फक्त घोषणा देऊ शकतो, आम्ही फक्त भाषण करू शकतोय. त्याच्या पलीकडे आम्ही काही करू शकत नाही आहोत. किती टाहो फोडायचा, किती बोलायचं, हे अश्रू दिसत नाहीत, ही तळतळ दिसत नाही. मला लाज वाटते बोलायला ह्या सगळ्या गोष्टी. मगाशी एका चॅनलवरती महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर होत्या. मी काही बोलायच्या आधी त्या म्हणल्या चित्राताईंना सांगा दिल्लीला प्रकार झाला त्याच्यावर बोला, वर्ध्याला प्रकार झाला त्याच्यावरती बोला, खासदाराच्या बायकोचा. अरे, आणि वरून म्हणतात राजकारण करता. आम्ही बोलायचं नाही. महाराष्ट्रामधल्या लेखी बाईंना अशा पद्धतीने तुडवलं जाते, त्यांचे लचके तोडले जात आहेत. सरकारची काय अपेक्षा आहे? आम्ही काही बोलायचं नाही. आम्ही बोलल्यावरती म्हणतात राजकारण करतात. आणि जर हे राजकारण असेल तर आम्ही रोज करू. कोण बोलणार यांच्यासाठी? शक्ती कायदा आणणार होते, काय झालं त्याचं? कुठपर्यंत आला शक्ती कायदा? आणि प्रत्येकाच्या सरकारमध्ये महिला मुलींवरती बलात्कार होता तो, पण त्यावेळेला ते सरकार काय घेतं भूमिका हे महत्वाचं असतं. आणि काय बघतोय आम्ही या सरकारमध्ये? पहिल्या दिवसांपासून बलात्काराला राजाश्रय द्यायचं काम करतायत. गुन्हे दाखल होत नाही, झाले तर आरोपी फिरलेले असतात, बाहेर असतात. आणि त्या सगळ्याचा फायदा त्या विकृतांचं मनोबल काढायचं, वाढवायचं काम या सरकारने केलेलं आहे. आमची मागणी आहे की आता एससी एसटी नॉर्म्स प्रमाणे या ठिकाणी वुमन अॅट्रॉसिटीज आयडेंटिफाय करा. बसवा एक्सपर्टची टीम घ्या. त्याच्यामध्ये 498 आहे, 354 घ्या, 509 घ्या, 376 घ्या. काहीतरी वुमन अॅट्रॉसिटीज आता आयडेंटिफाय करा, फ्रेम करा, एक्सपर्ट्स बसवा. ज्या पद्धतीने एससी एसटी त्याच्या त्या अॅट्रॉसिटीसाठी स्पेशल कोर्ट्स आहेत, ते वुमन अॅट्रॉसिटीजच्यासाठी स्पेशल कोर्ट करा.
SC/ST अॅट्रॉसिटीमध्ये अँटिसिपेटरी मिळत नाही, तशा पद्धतीची तरतूद वुमन अॅट्रॉसिटीमध्ये करा आणि हे सरकारला करावं लागेल. वाचवू शकलो नाही त्या बाईला सुद्धा. तिचा चेहरा बघितला आता मला असं झालंय, काय आपण करतोय, काय करतोय आपण, काहीच नाही करू शकत आहे. सगळं झाल्यानंतर पोहोचतोय. का नाही भीती वाटत आहे? कायदे कुठे गेले, पोलीस कुठे गेले, सरकार म्हणून काय आजपर्यंत इतके कायदा सुव्यवस्थेचे धिंडवणे कधीही निघाले नव्हते महाराष्ट्रामध्ये, ते आज निघतायत. छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र बघतो, महाराज असतं तर ढकलून दिलं असतं यांना. काय करायचंय तुम्हाला? सिस्टीम टाईट करायची, तुम्हाला थोडी तिकडे जायचंय, पण सरकार म्हणून तुमची जबाबदारी तुम्हाला झटकता येणार नाही. त्यासाठी सरकार काय करतंय हे जनतेला सांगावं लागेल. सगळ्या ठिकाणच्या देशामध्ये सगळ्या घडणाऱ्या असल्या गोष्टींचा निषेध आहे. हाथरसच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगता, दिल्लीच्या गोष्टी, मला तर आज लाजच वाटली महिला बाल कल्याण मंत्री. तुम्ही आमचं नेतृत्व करता, काय गप्पा मारता यशोमतीताई, महिला आयोगाला अध्यक्ष देऊ शकत नाही, तुम्ही काय आम्हाला सांगताय? आम्हाला सांगताय राजकारण करू नका, दिल्लीला काय चाललंय बघा, तुमच्या नाकाखाली महाराष्ट्र सरकारमध्ये काय चाललंय ते बघा. आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो आणि त्याच्यामुळे या मातीशी आमची नाळ जुडलेली आहे. कुठेतरी याच्याकडे लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. साकीनाकाचा विषय असेल, अमरावतीला त्या ठिकाणी झालेला एक 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार असेल, पुण्याला जवळजवळ 3 घटना घडल्या, त्यातली एक गँगरेपची घटना आहे. पालघरला घटना घडलेली आहे, नागपूरला घटना घडलेली आहे. अतिशय भयानक अशा प्रकारच्या या सगळ्या घटना आहेत. आणि विशेषतः मुंबईचा लौकिक हा एक सेफ सिटी म्हणून आपण अनेक वर्ष पाहतोय. मुंबईमध्ये रात्री अपरात्री देखील महिलांना, मुलींना फिरण्याकरता कधी अडचण येत नाही. पण अशा प्रकारच्या घटना जर घडल्या तर एक प्रकारे मुंबईच्या त्या लौकिकाला देखील त्या ठिकाणी धक्का पोचतो आणि असुरक्षिततेची भावना तयार होते. आणि हा तर इतका निघृण अशा प्रकारचा संपूर्ण प्रकार आहे की अक्षरशः माणुसकीला काळिमा फासणारा. म्हणजे ही माणसं जी आहेत ही इतकी पाशवी कशी होऊ शकतात असा प्रश्न पडावा, इतकं भयानक अशा प्रकारचा प्रकार आहे. आमची मागणी आहे की या संदर्भात कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्व आरोपी जे आहेत, ज्यांचा रिमोटली देखील याच्याशी संबंध असेल, अशा सगळ्या आरोपींना अटक करावी. तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण न्यावं आणि फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. खरं म्हणजे शिक्षा तर काय करावी हे न्यायालय ठरवतं, पण अशा नराधमांना फाशीच झाली पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे. आणि यासोबत कुठेतरी पोलीस विभागामध्ये काय चाललेलं आहे याचाही विचार करण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या घटना रोखण्याकरता काय उपाययोजना आहेत याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शक्ती कायद्याबाबत सरकारने सुतोवाच केलं पण अजून झालं नाही. महिला आयोगाला देखील अध्यक्ष नेमलेला नाहीये. शक्ती कायद्याच्या संदर्भात बैठकांवर बैठका चाललेल्या आहेत. पण सगळ्यात महत्वाचं असं आहे की आजचे जे कायदे आहेत त्या कायद्यांचा वापर करूनही आपण फास्ट ट्रॅक कोर्ट निर्माण करू शकतो आणि त्यात अशा प्रकारच्या केसेस या चालवू शकतो. माझं तर म्हणणं असं आहे की या संदर्भात स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली पाहिजे की डेझिग्नेटेड फास्ट कोर्टमध्ये ही केस आपण चालवावी आणि त्यातनं या नराधमांना त्या ठिकाणी सजा दिली पाहिजे. महिला आयोगाच्या संदर्भात अनेक वेळा सरकारने आश्वासन दिलं, न्यायालयाने देखील सरकारला डायरेक्टिव्ह दिला आहे, पण सरकारला फुरसतच नाही आहे की ते महिला आयोगाला अध्यक्ष त्या ठिकाणी देतील. संजय राऊत जे खासदार आहेत त्यांनी म्हटलं की मुंबई सुरक्षित आहे, पण अशा घटनेचं राजकारण होऊ नये, पीडितेला न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. संजय राऊत काय म्हणतात त्याच्यावर मी काही रिॲक्शन वगैरे देत नाही. ते काही एवढे मोठे पण नाही. आपण जर बघितलं की पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, सतत महिला बलात्काराच्या घटना घडतात आणि आपण बघतो पोलीस कुठेतरी ह्या सरकारचं पोलिसांवरचं नियंत्रण केलं असं म्हणावं लागेल. मुळातच असं जे काही घडतं आहे, म्हणजे मी असं म्हणणार नाही की यापूर्वी घटना घडल्याच नाही, घटना घडतात, पण इतक्या फ्रिक्वेंटली या घटना घडणं हे देखील महाराष्ट्रासारख्या राज्याला शोभणार नाहीये. खरं तर आपली सगळ्यांची मानसिकता अशी घटना घडूच नये, अशीच अद्दल घडली पाहिजे. तथापि
अशा जर घटना वारंवार घडत गेल्या तर मात्र त्यातनं असुरक्षिततेची भावना निश्चितपणे तयार होते आणि ती परिस्थिती या ठिकाणी आहे. आता मुळातच पोलिसांच्या संदर्भात एक प्रकारे पोलिसांमध्येही काही प्रमाणामध्ये नाराजी दिसून पडते आहे. मोठ्या प्रमाणात आपण मागच्या काळामध्ये बघितलं की बदल्यांमध्ये ट्रान्सफरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काय परिस्थिती झाली आपल्याला कल्पना आहे. त्याची सीबीआय इन्क्वायरी करते आहे. एवढंच नाही तर अगदी काल परवा देखील ज्या काही बदल्या झालेल्या आहेत त्या संदर्भात अनेक IPS अधिकाऱ्यांनी देखील मला त्या ठिकाणी स्वतः बोलून दाखवलं की नियमबाह्य अशा प्रकारचा सगळा व्यवहार चाललेला आहे. तर हा डिसिप्लिन फोर्स आहे. डिसिप्लिन फोर्समध्ये आम्हाला पाहिजे तीच माणसं आम्ही आणू, आम्हाला सोयीची ती माणसं आम्ही आणू, आमच्या व्यवहारांना संरक्षण देतील ती माणसं आम्ही आणू, अशा मानसिकतेतनं जर अपॉइंटमेंट व्हायला लागल्या तर मात्र हा फोर्स कमजोर होतो आणि मग गुन्हेगार बेफाम होतात. सर, हिंदी में आपकी क्या प्रतिक्रिया है? जिस तरह मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे या सरकार विरोधात. बघा, असं नाराजी वगैरे आहे असं स्वीपिंग स्टेटमेंट करणं योग्य होणार नाही, पण काही प्रमाणात ही नाराजी निश्चितपणे आहे. विशेषतः अनेक IAS अधिकाऱ्यांना असं वाटतं आहे की जो IAS आणि स्टेट केडरचा रेशिओ आहे तो पाळला जात नाहीये. अनेक स्टेट केडरमधलेही चांगले अधिकारी साईडला फेकले गेले आहेत आणि त्यांचे ज्युनियर लोक हे त्यांच्या म्हणजे पदावनत करून त्या ठिकाणी त्यांना आणण्यात आलेलं आहे. तर या संदर्भात काही ना काही वेदना तर त्यांची आहेच. सर, आपकी प्रतिक्रिया हिंदी में जानना चाहेंगे. साकी नाका की बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना हुई है, क्या कहेंगे? साकी नाका की जो घटना है ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है. हम इसकी निंदा करते हैं और जिस प्रकार से ये घटना हुई है एक प्रकार से मानवता को कालिख पोतने वाली ये घटना है. दिल्ली की निर्भया की घटना को उसकी जो याद है उसको ताज़ा करने वाली इस प्रकार की ये घटना है. हमारी मांग है कि इसके ऊपर कड़ी कार्रवाई की जाए, तुरंत फास्ट ट्रैक कोर्ट्स तैयार किए जाए, आरोपियों को सजा मिले और हमारे तो मांग ये रहेगी कि ऐसे आरोपियों को सजा देना तो कोर्ट का काम है पर उनको फांसी की सजा ही होनी चाहिए. इस प्रकार की हमारी यहाँ पर मांग रहेगी. कुल मिलाकर अगर हम देखें तो पिछले एक महीने में महाराष्ट्र में बलात्कार, सामूहिक बलात्कार, इसकी घटनाएं बहुत ज्यादा बढ़ रही है और ये बहुत चिंता की बात है. सरकार ने इसकी ओर ध्यान देना चाहिए, ऐसा हमारा मानना है. चीफ जस्टिस से मिलकर एक डेजिग्नेटेड कोर्ट बनाने की भी आपने बात की इस मामले में. देखिए, मुझे ऐसा लगता है कि ऐसे मामले में स्वयं हमारे चीफ मिनिस्टर साहब ने चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हाई कोर्ट इनसे बातचीत करके इसके लिए स्पेशल डेजिग्नेटेड फास्ट ट्रैक कोर्ट तैयार करके बहुत कम समय में इस ट्रायल को कंप्लीट करना चाहिए. सर, 2 साल से भी ज्यादा का समय हो गया, शक्ति कानून अब तक इम्प्लीमेंट नहीं हो पाया है, अभी भी पेंडिंग है, सिलेक्ट कमेटी के पास पड़ा हुआ है. कैसे देख रहे हैं? कई बैठकें हो चुकी हैं इसको लेकर. देखिए, शक्ति कानून का जहां तक सवाल है इस पर बैठकें चल रही है लेकिन इसके ऊपर कोई कार्रवाई नहीं हो रही. लेकिन मेरा मानना ऐसा है कि आज का भी जो कानून है उसका भी इस्तेमाल अगर हम करें तब भी ऐसे लोगों को हम सजा दे सकते हैं. हम कोई शक्ति कानून नहीं है इसलिए हमारे हाथ पैर अड़े हुए ऐसी बात नहीं है. सरकार मानसिकता अगर बनाए तो ये पॉसिबल है. क्या मानते हैं सर, पुलिस का डर नहीं रहा राज्य में? क्योंकि कानून व्यवस्था लगातार जो स्थिति है वो सामने कई घटनाएं आ चुकी है. आपने खुद कहा कि कई घटनाएं महिलाओं को लेकर आ चुकी हैं अब सामने. देखिए, महाराष्ट्र की पुलिस की अपनी एक साख देश में रही है और एक बहुत प्रोफेशनल पुलिस के रूप में इसको देखा जा रहा है. लेकिन पिछले 2 सालों में जिस प्रकार से पुलिस में इंटरफियरेंस चल रहा है, आपको पता है एक सीबीआई जांच चल रही है, उसमें तो बहुत जबरदस्त ऐसी चीजें बाहर आ रही है. अभी 2 दिन पहले जिस प्रकार से ट्रांसफर हुई है उसमें भी कई IAS अधिकारियों ने ये कहा है कि उनको दरकिनार कर दिया गया है. कई स्टेट कैडर के भी बड़े अफसरों को छोड़कर उनसे जूनियर अफसरों को पोस्ट डाउनग्रेड करके उस पोस्ट पर लिया गया है. तो इस प्रकार की जब घटनाएं होती है तो इससे एक डिसिप्लिन फोर्स में एक इनडिसिप्लिन तैयार होता है और उसका फायदा ये जो हमारे मतलब जिस प्रकार के अपराधी होते हैं, जो समाज विरोधी तत्व होते हैं, उन तत्वों को होता है वो दिखाई पड़ रहा है. गृह मंत्रालय हमेशा विवादों में रह रहा है सर. गृह मंत्रालय पे एक बड़ा सवालिया निशान भी लगा हुआ है. आपने ट्रांसफर पोस्टिंग की बात की या इस तरह की घटनाएं हुई, गृह मंत्रालय में एक बड़ी फेरबदल की जरूरत है. आपको लगता है कि वहां कुछ सुधार होने चाहिए? देखिए, अब इससे बड़ा सुधार तो क्या हो सकता है? एक गृह मंत्री गए, दूसरे गृह मंत्री आए, इससे बड़ा आप सुधार क्या हो सकता है? नए गृह मंत्री जी से अपेक्षा है कम से कम जो पुलिस की अवस्था पिछले 1-1.5 सालों में हुई है उसका सुधार वो करे. तो अल्टीमेटली देखिए, एक इंस्टीट्यूशन है
व्यक्ति आते हैं, कभी मैं गृह मंत्री था, फिर दूसरे थे, अभी तीसरे, मेरे से पहले कोई और थे। इंस्टीट्यूशन चलती है और सिर्फ इंस्टीट्यूशन को अगर हम डायल्यूट करना शुरू कर दे तो इसका लॉन्ग टर्म इफेक्ट खराब होता है। सर, तुम्ही बदल्यांचा विषय म्हणाला की अनेक IPS ऑफिसर नाराज आहेत. नाशकात पण पाटील यांच्या बदली विरोधामध्ये लोकांनी पोस्टरबाजी केली आणि आपली नाराजी दर्शवली आहे. कोण पाटील? सचिन पाटील. नाही, मला कल्पना नाही त्याची. सर, पण हे IPS ऑफिसर कुणावरही आधी आरोप करताना तुम्हाला भेटतात असा नवाब मलिकांनी आरोप केला. त्यांचं असं म्हणणं आहे की मंत्र्यांवर आणि इतर आरोप करण्याआधी ते तुम्हाला भेटतात आणि मग आरोप करतात. मला अनेक IPS ऑफिसर्स भेटतात, त्याचा अर्थ ते सगळे काही आरोप करतात असं नाहीये. आणि आरोप करण्याकरता मला भेटण्याची आवश्यकता नाहीये. ज्याला आरोप करायचा आहे तो त्या ठिकाणी त्याच्यावर जी काही परिस्थिती आहे त्यानुसार आरोप करतो. IPS अधिकारी मला का भेटतात आणि त्यांना का भेटत नाही, अशा प्रकारे जर त्यांच्या मनामध्ये असूया असेल तर त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि मी एक गोष्ट सांगतो, महाराष्ट्रामध्ये ही परंपरा आहे. महाराष्ट्रातले IAS IPS अधिकारी हे राज्यातल्या नेत्यांना वेळोवेळी इश्यूजवर भेटत असतात. मी ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो आमचे अनेक अधिकारी पवार साहेबांना भेटायला जायचे. मी कधीही त्यांना नाही म्हटलं नाही. हे बंगाल नाही आहे, हे महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षनेत्याचं एक स्थान आहे, विरोधी पक्षातल्या नेत्यांचं एक स्थान आहे. त्यामुळे आमच्याही काळात आम्ही कधी थांबवलं नाही आणि नवाब मलिकाने थांबवलं तरी ते थांबणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की अधिकाऱ्यांवर तक्रार करायची वेळ तुम्ही का आणता? आणू नका ना. हे जे भ्रष्ट तुमचा कारभार आहे तो बंद करा, कोणी कारवाई करणार नाही तुमच्यावर. सर, त्यांचं म्हणजे तुमच्या इशाऱ्यावर हे IPS ऑफिसर चालतात आणि मग आरोप करतात. नवाब मलिकांना तसं काही फार माहीत नसतं. त्यांना जे काही लिहून जातं ते रोज बोलत असतात. देवेंद्रजी, प्रश्न असा आहे की साकीनाक्याची जी घटना आहे, सत्ताधारी पक्षातले मंत्री अनेक मुंबईत आहेत, परंतु त्या ठिकाणी घटनास्थळी अद्याप कुठलाही सत्ताधारी पक्षातला नेता, मंत्री किंवा पालकमंत्री कोणीही पोहोचले नाहीये. मला असं वाटतं की किमान त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी तरी जाणं हे गरजेचं आहे. कारण शेवटी काय असतं बघा, तिथे काही फार जाऊन गर्दी केली पाहिजे असा मताचा मी देखील नाही, पण प्रशासनावर एक त्याचा दबाव असतो. सरकारमधलं कोणी जर त्या ठिकाणी गेलं, गृहमंत्री असतील, पालकमंत्री असतील, कोणीतरी जर गेलं त्या ठिकाणी तर त्याचा एक प्रशासनावर दबाव असतो आणि त्यातनं गोष्टी वेगानं होतात. आणि दुसरं, लोकांना देखील दिलासा वाटतो की सरकारने या संपूर्ण ही जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं आकलन केलं आहे, सरकार याबद्दल सिरियस आहे. कारण अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या मनात जो असमंजस तयार झालेला असतो, जी एक वेदना तयार झाली असते, त्याकरता राज्यकर्ते त्याला ऍड्रेस करतायत असं देखील त्या ठिकाणी वाटणं गरजेचं असतं. थँक्यू सो मच. तर एकूणच अंधेरीतल्या साकीनाक्यातलं हे प्रकरण आणि राज्यातल्या काही इतर मुद्द्यांवर सुद्धा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली प्रतिक्रिया. अर्थात राज्य सरकारवरती त्यांनी सडकून टीका केलेली आहे आणि या मुंबईतल्या साकीनाक्यातल्या या प्रकारावर सुद्धा आणि एकूणच गृह विभाग असेल किंवा आणखी सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये कसं अपयशी आहे हे देखील त्यांनी दाखवून दिलेले. त्यामुळे राज्यामध्ये घडणाऱ्या या घटना, या किती फ्रिक्वेंटली बलात्काराच्या घटना आणि या आधी सुद्धा म्हणजे साकीनाक्याच्या आधी सुद्धा अगदी काही कालावधीच्या फरकानं ज्या ज्या काही घटना घडल्या आहेत त्याचं त्यांनी उदाहरण दिलेली आहेत आणि यावरून सरकारवरती केलेली टीका. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. मात्र ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण आत्ताच्या घडीच्या महत्त्वाच्या 3 बातम्या पाहूया टॉप 3 न्यूजमध्ये. त्यातली पहिली बातमी आहे, बोईसर तारापूर औद्योगिक परिसरामध्ये स्फोट झाला आणि इथल्या केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट होऊन आग लागली होती. गणपतीच्या सुटीमुळे कंपनी बंद होती, त्यामुळे कोणतीही जीवितहानी इथे सुदैवानं झाली नाही. दुसरी बातमी आहे, जगभरातल्या अनेक देशांपेक्षा राज्यातला लसीकरणाचा वेग अधिक असल्याचं दिसतंय. केंद्र सरकारनं याबाबतची आकडेवारी जाहीर केली आणि उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि हरियाणात सर्वाधिक लसीकरण होत आहे. आणि तिसरी बातमी, देशात ऑगस्ट महिन्यात पावसाचा गेल्या 19 वर्षातील नीचांक नोंदवला गेलाय. 24% कमी पाऊस पडला असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलंय. ऑगस्टमध्ये व्यवस्थित पाऊस होईल असा अंदाज आधी भारतीय हवामान विभागानं वर्तवलेला होता. मात्र ऑगस्ट 2021 मध्ये देशात प्रदीर्घकालीन सरासरीच्या उणे 24% पाऊस झालाय. आणि यासोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र या दरम्यानची कोणतीही बातमी किंवा
एखाद्या महत्त्वाच्या नेत्यांचं वक्तव्य तुम्हाला पुन्हा पाहायचं असल्यास, ऐकायचं असल्यास न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.